आजकाल असं झालंय सर, की ऊसतोड कामगाराचा मुलगा किंवा इव्हन कमीत कमी कुठल्याही दर्जात म्हणलं, की तो काय म्हणतो मला इंग्लिश स्कूलकडे जायचंय. पण इंग्लिश स्कूलकडे मुलं जाण्याचा सध्याचा ओघ आहे. त्याचा ओघ करताना तुम्ही जे तुम्ही जो हा मुलं इकडे आणण्याचा जो चॅलेंज आहे, कसं स्वीकारलं? पालकांमध्ये कसा विश्वास संपादन केला? मुळात विश्वास संपादन केला जातो तुमच्या कामामधून. कामाला पर्यायी शब्द दुसरा नाहीये काही. तुम्ही जाहिरातबाजी केली, तुम्ही म्हणजे आणखी काही गोष्टी केल्या, ते फार जास्त वेळ टिकणार नाही कदाचित. तर मला असं वाटतं कुठल्याही गोष्टीचा काम हा बेस आहे, तो असायला हवा. आणि असं आहे की म्हणजे असं म्हटलं जातं, कष्टाचा आवाज हा इतर कुठल्याही आवाजापेक्षा फार मोठा असतो. प्रामाणिकपणे लेकरांवर कष्ट केलं आणि लेकरांचं जे आउटपुट म्हणतो आपण, कारण ज्या गोष्टीसाठी मुलं शाळेमध्ये येत आहेत किंवा पालकांच्या ज्या अपेक्षा आहेत की माझा मुलगा किंवा माझी मुलगी शाळेत गेल्यानंतर त्याच्याकडून त्यांना अपेक्षित असणाऱ्या गोष्टी आहेत. त्याला लिहिता यावं, त्याला वाचता यावं. आता पहिली ते 5वी शाळा आहे, फार मोठ्या अपेक्षा नाहीत, पण बेसिक गोष्टी ज्या आहेत म्हणजे त्याच्या पायाभूत साक्षरता जी म्हणतो, म्हणजे शासनाचंही सध्या FLN वर काम जोरदार चालू आहे. तर ते पायाभूत गोष्टी लेकरांना जर आल्या तर यापेक्षा वेगळं त्यांना काय नकोच आहे. मग ते काम आपण केलं की आपोआप लोकांपर्यंत तो संदेश जातो आहे आणि मुलं शाळेकडे आकर्षित होत आहेत. आता दुसरी गोष्ट, तुम्ही इंग्लिश मिडियमचं काढलं. मला नेहमी असं वाटतं की शिक्षण हे ओपन मार्केट आहे. तुम्ही असं बळजबरी कोणाला आणूही शकत नाही, तुम्ही असं बळच कोणाला बाहेर लोटूनही लावू शकत. बरोबर आहे. ज्याला जे योग्य वाटतं तो तिथं जाणार आहे. आता आपल्या गावामध्ये आपण जर गेलो तर 4 दुकानदार आहेत. एक आपण व्यावहारिक उदाहरण पाहूयात. सगळ्याकडे तोच किराणा भेटतोय. मग विशिष्ट एखाद दुसरा असा असतो की त्या ठिकाणी जरा गर्दी जास्त असते. का बरं? एकतर तो उधार देत असेल म्हणा, तो कस्टमर सोबत चांगलं बोलत असेल म्हणा, किंवा त्याची सेवा चांगली असेल म्हणा, किंवा कुठल्याही वेळेत जरी गेला तरी तुमचं तो काम नडू देत असेल म्हणा. काहीतरी गोष्टी आहेत की ते त्या ठिकाणी जायला आवडतं. एक शिक्षक म्हणून आपण काम करत असताना विद्यार्थ्यांना एक शिक्षक म्हणून काय अपेक्षित आहे, पालकांना एका शिक्षकाकडून काय अपेक्षित आहे, समाजाला शाळेकडून काय अपेक्षित आहे, या अपेक्षांचा विचार आपण जर कधी एकांतात जाऊन केला तर बऱ्याच गोष्टी सॉर्ट आउट होतात. आणि अरे नाही ही गोष्ट आहे ना, हे करणं गरजेचं आहे. आणि हे सगळं करत असताना मला असं वाटतं की जे बेसिक व्हॅल्यूज आहेत, जसं मी मगाच म्हणलं की ह्युमन बिईंगचे जे प्रिन्सिपल्स आहेत ते आपण सोडायला नको आहे. ते कायमस्वरूपी आपण धरून ठेवणं गरजेचं आहे. मग येणारी आव्हानं आहेत, ती पेलण्यासाठी सक्षम पिढी आपल्याला बनवता येते का? खेळाच्या क्षेत्रामध्ये मुलांना वेगळं काय देता येईल का? फक्त लिहिता येणं, वाचता येणं किंवा स्पर्धा परीक्षेचं एवढंच शिक्षण म्हणता येत नाही. तो मला वाटतं 2-5% भाग असावा तो. बाकी माणूस म्हणून प्रवास करण्यासाठी आपल्याला आवश्यक असणाऱ्या अनेक गोष्टी आहेत. त्या प्रत्येक गोष्टीला वेगवेगळ्या उपक्रमांमधून एक शिक्षक म्हणून स्पर्श करण्याचा आपला प्रयत्न असावा. 100% कोणाला शक्य नाहीये, कोणी ते देऊ शकत नाही. 100%चा बेंच मार्क कोणता आहे? कारण जरी आपण हा सेट केला त्याच्या पलीकडे काहीतरी आहे. त्यामुळं जे म्हणतो ना आपण कम्प्लीट किंवा परिपूर्ण, त्याची व्याख्या आजपर्यंत मलाही करता आलेली नाहीये. मुळात आपण परिपूर्ण होण्याचा प्रवास मरेपर्यंत चालू असतो. तर तो प्रवास करण्याचा प्रयत्न इथले पालक, स्थानिक प्राधिकरण, सहकारी शिक्षक, शासन प्रशासन यांच्या मदतीने आणि तुमच्यासारख्या चांगल्या माणसांच्या मदतीमधून करण्याचा प्रयत्न चालू आहे.